नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधूला विनायकचे सत्य समजते। तर तिला इतका आनंद झालेला असतो आणि ती विनायकला घेऊन एका हॉटेलवर गेलेली असते आणि राघव इकडे तिला शोधत असतो। मात्र सिंधू ही विनायकला काय करू आणि काय नाही, आईचे त्याला किती प्रेम देऊ यासाठी सिंधू पार वेडी झालेली असते। कारण 15 वर्षातून तिला आपला अंकुर मिळालेला असतो। तेव्हा मात्र सिंधू त्याचे सर्व लाडही पुरवत असते। तर इकडे मधु ही सिंधू विनायकला न सांगून स्कूलमधून घेऊन गेली म्हणून मधुला खूप राग आलेला असतो। तेव्हा राघव सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करतो की सिंधू काही कर, मी जसे सावीला सांगितले नाही की मी तुझा खरा बाबा आहे, त्यावेळी तुम्हाला सांगून दिले नाही, पण आता तू माझी एक गोष्ट ऐक, कारण मी सुद्धा ही सत्य लवकरच घरच्यांना सांगणार। कारण मधुसाठी मला हे सत्य नाही सांगता येणार, कारण ती विनायकवर खूप प्रेम करते। विनायकची एक सख्खी आईच्यावर तिचे प्रेम आहे आणि जर तिला हा धक्का दिला की विनायक हा तुझा मुलगा आहे, म्हणजे अंकुर तुझा आणि माझा, तर मधुला आणखीन शॉक बसेल। त्यामुळे मी सर्व काही व्यवस्थित करतो। तर सिंधू म्हणत असते की येत्या 72 तासामध्ये तुम्ही जर तुमच्या घरच्यांना आणि मधुला हे सत्य सांगितले नाही तर मी माझ्या विनायकला म्हणजे अंकुरला माझ्यासोबत कायमचं घेऊन जाईल। राघव म्हणतो की ठीक आहे सिंधू, मी सुद्धा तुझं ऐकले आणि मी सावीला काहीच सांगितले नाही, तसे तू सुद्धा माझे ऐक, कधीतरी माझे ऐकत जा। तर सिंधू म्हणते की हो राघव सर। तर तेवढ्यात मधु येते आणि मधु ही सिंधूवर खूपच चिडते आणि तुला काय गरज होती माझ्या विनायकला घेऊन जाण्याची, तू माझी परमिशन सुद्धा घेतली नाही आणि मला फोन सुद्धा केला नाही। माझी इकडे विनायक न सापडल्यामुळे काय अवस्था झाली असेल याचा विचार तू का केला नाही सिंधू, आणि तू सुद्धा एक आईच आहे ना, मग तुला आईचे प्रेम काय असते हे का समजत नाही। काकू येते आणि काकू म्हणत असते की हिला काय आईचे प्रेम समजणार, कारण ती आपल्या मुलालाच ही एका मोठ्या अपघातात घेऊन गेली आणि त्याचे जीवनच तिने संपुष्टात केले। सिंधूला मात्र खूप राग आलेला असतो। तर मधु वाटेल तसे सिंधूला बोलत असते। तर सिंधू ही मोठ्याने ओरडते की मधुताई, ज्या मुलाबद्दल बोलतात ना तो मुलगा तुमचा नाही। राघवला खूप मोठा धक्का बसतो। राघव म्हणतो की आता सिंधूची सहनशक्ती थांबणार नाही, ती नक्की सर्व काही सांगून देईल। तेव्हा राघव सिंधूला खुणावून म्हणतो की सिंधू प्लीज शांत हो। त्यानंतर मधुला राघव रागवतो। मधु म्हणत असते की आत्तापर्यंत राघव तू काय केले, माझ्यावर रागवणे सोडून मी तुझी प्रत्येक वेळी साथ दिली, पण तू साधे मला बायकोचा सुद्धा हक्क कधी दिला नाही, आणि कोणता तर हक्क बाजूलाच, पण माझ्या बाजूने सुद्धा तू कधीच माझी साईड घेतलेली नाही आणि तुला कायम त्या सिंधूचे गुणगान असते, कायम सिंधूचे कौतुक करत असतो। सिंधूच तुझी आवडती आहे आणि आत्तापर्यंत खरे प्रेम तर तू सिंधूलाच देत आला, मी फक्त तुझ्या आयुष्यात तुझी येऊन मदत केली, बाकी तर तू माझ्या जीवनामध्ये कोणताही असा आनंद दिलेला नाही। त्यामुळे माझा मुलगा तरी माझ्यापासून तू ओढून घेऊ नको, त्याला तरी माझ्याजवळ राहून दे, कारण तुझे तर प्रेम मला कधी मिळाले नाही, पण माझ्या विनायकचे तर प्रेम मला मिळून दे। तर सिंधू म्हणत असते की नाही, तो तुमचा मुलगा नाही आणि येत्या 72 तासामध्ये सर्व काही समजेल, म्हणून सिंधू रागाने तिथून आपल्या घरी येते। त्यानंतर सिंधू ही घरी आलेली असतात आणि राघव मधुला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मधु काही ऐकत नसते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू ही तयार होऊन मस्त जायला निघलेली असते आणि राघव हा आलेला असतो आणि त्याच्यासोबत ऋषभ सुद्धा असतो। तेव्हा सिंधू विचारत असते की काय झाले, तुम्ही घरच्यांना समजावले का, मधुताईंना या विषयाबद्दल विचारले का। राघव म्हणतो की नाही मधु, मला वेळच अजून मिळालेला नाही, पण थोडासा वेळ दे मला, मी सर्व काही ठीक करतो। तेवढ्यात ऋषभ म्हणतो की काय झाले, काय तुम्हाला काय सांगायचे होते घरी। तेव्हा सिंधू म्हणते की काही नाही। तेव्हा रेश्माला ऋषभ हा घरी घेऊन जाण्यासाठी आलेला असतो। तेव्हा मात्र राघवला ज्या मुलाने रेश्माला त्रास दिला आणि तिच्याबरोबर खोट्या प्रेमाचे नाटक केले, त्या मुलाला तो घरी घेऊन आलेला असतो आणि ऋषभ आणि रेश्मासुद्धा हे घरी येतात। येताने रेश्मा ही सिंधूची माफी मागते आणि सिंधू खरंच तू खूप ग्रेट आहे, तुला ओळखण्यात मी खरंच खूप चूक केली आणि सिंधू तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, पण प्लीज तू आपल्या घरी चाल, निदान राघव भाऊजींसाठी तरी त्यांच्या प्रेमाचा तरी विचार कर। म्हणून येताने रेश्मा सर्व काही, राघवची स्थिती काय सर्व काही सिंधूला सांगत असते आणि सिंधू ही नाराज होऊन राघवकडेच बघत असते।
त्यानंतर येताने राघव त्या मुलाला घेऊन येतो आणि काकूसमोर त्या मुलाला सर्व काही सत्य सांगण्यासाठी लावतो। तेव्हा राघव म्हणत असतो की हा तोच मुलगा आहे की आपल्या रेश्माला याने फसवले आणि काकू का फसवले हे तुम्हाला माहिती आहे का? पण आपली रेश्मा त्याच्या सर्व कृत्यालाही बळी पडली आणि तिचा यामध्ये खूप असे संकट तिच्यावर आले। तेव्हा काकू म्हणते की काय झाले? तेव्हा राघव म्हणत असतो की काकू तुमची राजनीती यामध्ये नडली आणि तुमच्या पार्टीचा समोरचा जो तुमचा दुश्मन आहे ना त्याने सर्व ह्या मुलाला हे करण्यासाठी सांगितले होते, कारण त्याला रेश्माचे असे अनैतिक फोटो घ्यायचे होते आणि ते मीडियावर टाकून तुमच्या आपल्या कुटुंबाची त्याला इज्जत घालवायची होती, म्हणून त्याने हे सर्व नाटक केले। तर तो मुलगा हे सर्व कबूल होतो। तेव्हा सर्वांना समजते की रेश्माची काही एक चूक नाही आणि हे सर्व काकूच्या राजनीतीमुळे झाले। तर ऋतुजा आणि ऋतुराज असतात ते म्हणत असतात की काकू तुझ्या राजनीतीमुळे माझ्या मुला आणि सुनाचे सुद्धा आज वाटोळे झाले। रेश्मा तर या घरीत येऊ शकत नाही, मग आता आपल्या ऋषभचं काय होणार? तेवढ्यात राघव म्हणतो की काही होणार नाही। सिंधूने रेश्माला व्यवस्थित हे सांभाळले, तिची मस्त अशी सेवा केली आणि तिची काळजी सुद्धा खूप घेतली। सिंधूने ऋषभ आणि रेश्मा यांना शेवटी एकत्र आणले। तेव्हा रेश्मा आणि ऋषभ हे समोर येतात। तर रेश्मा म्हणत असते की आता सिंधूच्या घरी राहून मला सर्व समजले की आपल्या घरच्यांपासून काही एक लपून ठेवायचे नसते, म्हणून रेश्मा म्हणते की मला सुद्धा सिंधूने खूप अशी मदत केली आणि सिंधू वहिनीला परत आपल्या घरात यायला हक्क हवाच। तर राघव म्हणत असते की हो हे सर्व सिंधूमुळे शक्य झाले। तर रेश्मा म्हणत असते की माझ्या पोटामध्ये जे ऋषभचे बाळ होते ते सुद्धा गेले, कारण काहीतरी माझ्याबरोबर एक हादसा झाला। तेव्हा ऋतुजा, काकू आणि ऋतुराज यांना तर मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि काकू म्हणत असते की आता तर माझ्या या कुटुंबावर काय असं संकट येणार बाकी नाही, मधुला सुद्धा आता मुलबाळ होऊ शकत नाही आणि रेश्मा तुला सुद्धा ऋषभचे हे लहान बाळ म्हणजे गर्भ तुला त्या गर्भाचे सुद्धा तू वाटोळे केले, त्यामुळे आता ह्या कुटुंबाला वारस कसा मिळणार? आणि जो वारस होता एक तो सुद्धा तो जाताने ती सिंधू घेऊन गेली। तेव्हा राघवला खूप धक्का बसतो। राघवला हे वाटते की मी तुम्हाला कसे सांगू की आपला विनायक आहे ना तोच आपला या घराचा वारस आहे, म्हणजे सिंधू आणि माझा मुलगा। त्यानंतर राघव म्हणत असतो की काकू हे सर्व सिंधूमुळे शक्य झाले आणि सिंधूचेच तो आभार मानले पाहिजे। मधुला मात्र राग येतो आणि मधू म्हणत असते की हा राघव आत्तापर्यंत कायम त्या सिंधूचीच बाजू घेत आला आणि यापुढे सुद्धा। तर राघव प्रेमाने मधुला समजवण्याचा प्रयत्न करतो की विनायक हा तुझा मुलगा नाही, तू प्लीज विनायक हा सिंधूला छोटी आई म्हणतो, मग त्याला म्हणून दे। तर इकडे सिंधूने एक प्लॅन केलेला असतो आणि सर्व काही ती विनायकसाठी इतकी वेडी झालेली असते। तेव्हा मात्र शाळेमध्ये एक कॉम्पिटिशन असते आणि त्यामध्ये विनायक हा विनर बनलेला असतो आणि त्याला खूप मोठी अशी ट्रॉफी मिळालेली असते। तेव्हा विनायक म्हणत असतो की ही ट्रॉफी पहिल्यांदा मी माझ्या आईच्या हातात देणार आणि तेव्हा मात्र राघव आणि मधू आणि सिंधू हे पुढे येत असतात। राघव विचार करतो की आता विनायक ही ट्रॉफी कुणाच्या हातात देणार आणि खरी आई तर याची सिंधू आहे आणि मधू तर ऐनवेळेस पुढे आले, तेव्हा आता काय होणार? आणि मी तर अजून हे सत्य कुणालाच सांगितले नाही, सिंधूने मला 72 तास दिलेले आहे, मग आता काय होईल? म्हणून राघवला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा मात्र ती ट्रॉफी विनायकने ही सिंधूच्या हातामध्ये दिलेली असते आणि ती सुद्धा मधूच्या नाकावर टिचून। तेव्हा आता विनायकला असे कोणते सत्य समजले असणार त्या म्हणून त्याने आपली ट्रॉफी ही आपल्या खऱ्या आईच्या हातात दिली असणार। तेव्हा मात्र आता खूप मोठे असं सत्याचा उलगडा होऊन रेश्माचा सुद्धा खूप सत्याचा उलगडा झालेला असतो आणि रेश्माने सर्वांची माफी मागून ती परत रत्नपारखी कुटुंबात परत आलेली असते। तेव्हा आता विनायकची ट्रॉफी ही का सिंधूला दिली असेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।